जाणीव युवा प्रतिष्ठान आणि आई गावदेवी स्पोर्टच्या वतीनं शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेंद्रुण येथे गुणवंत विद्यार्थी गावातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या तरुणांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। कार्यक्रमादरम्यान शेंद्रुणा गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य निधी नरेश पाटोळे यांच्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलंय। जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्ती ऋणानुबंध यांसारख्या स्पर्धा परीक्षा याशिवाय गावातील 10वी-12वी परीक्षेमध्ये तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले। विशेष म्हणजे शेंद्रुण गावातील शिक्षक वृंद सुधीर पाटोळे यांची केंद्रप्रमुख म्हणून निवड झाल्याने आणि सलग 10 वर्ष परिश्रम घेऊन मुंबई पोलीस दलामध्ये रुजू झालेल्या प्रवीण हेमंत पाटोळे या दोघांचा विशेष सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊ गोविंद पाटोळे, विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले जिल्हा परिषद शाळा मळेगावचे मुख्याध्यापक तथा शेंद्रुण गावचे सजग नागरिक प्रमोद पाटोळे, उपसरपंच अमोल भोईर, ग्रामसेविका सीमा गवई, ग्रामपंचायत सदस्य निधी पाटोळे, संतोष पाटोळे, भारती पाटोळे यांची उपस्थिती लाभली आहे। जाणीव युवा प्रतिष्ठानचे नरेश पाटोळे, जितू पाटोळे, सतीश पाटोळे, गणेश पाटोळे, नंदकुमार गोडे, प्रकाश पाटोळे, सचिन भाकरे, रोहित पाटोळे, किरण राऊत यांच्या सौजन्यानं या कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं होतं। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर काशीनाथ पाटोळे, मार्तंड पाटोळे, धनाजी पाटोळे, मिलिंद पाटोळे, महेश भोईर, सोमनाथ भोईर, भूषण पाटोळे, संदेश पाटोळे, जयेश पाटोळे यांच्याकडून मोलाचं सहकार्य लाभलंय। शेंद्रुण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा नियमित सराव आणि अभ्यास घेऊन त्यांनी तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर एवढंच नव्हे तर राज्य स्तरावर घवघवीत यश मिळवून जिल्हा परिषद शाळा शेंद्रुण शाळेला एक नवी ओळख करून दिल्यानं येथील नागरिक प्रतिष्ठानचे प्रतिनिधी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ पडवळसह शिक्षक मनोहर घरत, ललिता पाटील, प्रतिभा दानकर, अलका पवार यांना कृतज्ञता व्यक्त करत सन्मानित करण्यात आलाय। या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। मनोहर पाटोळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, ठाणे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।